एका छोट्याशा गावात रामभाऊ नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती साधी होती. 2 एकर जमीन, एक बैलजोडी आणि छोटंसं घर एवढीच त्याची संपत्ती. पण त्याच्याकडे एक अशी गोष्ट होती जी अनेक श्रीमंत लोकांकडेही नव्हती. ती म्हणजे अखंड मेहनत करण्याची जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास. 1 वर्ष भयंकर दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या, नद्या आटल्या आणि शेतातील पिकं करपून गेली. गावातील अनेक शेतकऱ्यांनी शेती सोडून शहरात काम शोधण्याचा निर्णय घेतला. काही लोक रामभाऊकडे आले आणि म्हणाले, आता शेतीत काही उरलं नाही, तूही आमच्यासोबत शहरात चल. रामभाऊ शांतपणे हसला आणि म्हणाला, पाऊस पडेल की नाही हे माझ्या हातात नाही, पण मी शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत करेन हे मात्र माझ्या हातात आहे. दुसऱ्या दिवसापासून त्याने हार मानली नाही. सकाळी सूर्योदयापूर्वी तो शेतात जायचा. पावसाच्या प्रत्येक थेंबाचं पाणी साठवण्याचा छोटे बांध घातले. ठिबक सिंचनाची माहिती घेतली. कमी पाण्यात येणारी पिकं लावली. लोक त्याच्यावर हसायचे आणि म्हणायचे, इतकी मेहनत करून काय उपयोग. रामभाऊ फक्त एकच उत्तर द्यायचा, मेहनतीचं फळ आज नाही मिळाला तरी उद्या नक्की मिळेल. काही महिन्यांनी निसर्गाने साथ दिली. जोरदार पाऊस झाला. ज्यांनी शेती सोडली होती त्यांच्या शेतात काहीच नव्हतं. पण रामभाऊच्या शेतात हिरवीगार पिकं डोळत होती. त्याने योग्य नियोजन, आधुनिक पद्धती आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर भरघोस उत्पादन घेतलं. गावभर त्याचं कौतुक झाला. एक तरुण शेतकरी त्याला विचारायला आला, रामभाऊ, तुमच्या यशाचं गुपित काय आहे? रामभाऊ हसून म्हणाला, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण अडचणींना घाबरून मागे हटणारा माणूस हरतो. संकटातही जो शिकत राहतो, मेहनत करत राहतो आणि आशा सोडत नाही, त्यालाच यश मिळतं.